महाराष्ट्राच्या सत्तेच्या पटावर एक असा खेळ सुरू आहे ज्याचे नियम रोज बदलत आहेत। एका बाजूला 4 दशकांचा अनुभव आणि राजकीय मुरब्बी असलेले शरद पवार, तर दुसऱ्या बाजूला गणितांची जुळवाजुळव करण्यात पटाईत असलेले आणि आपल्या थंड डोक्यानं विरोधकांचा सुपडा साफ करणारे देवेंद्र फडणवीस। या दोघांच्या बुद्धिबळाच्या खेळात महाराष्ट्राचं राजकारण नक्की कुठे चाललंय? एकीकडे पक्ष फुटतायत तर दुसरीकडे नवी समीकरणं जुळतायत। तसं पाहिलं गेलं तर दोघांनाही चाणक्य म्हटलं जातं, पण त्यांच्या गेम प्लॅन मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। शरद पवार यांची चाणक्यगिरी ही संवाद आणि सहमतीवर आधारित आहे। पवार साहेब पडद्यामागून खेळी करण्यात माहीर आहेत। विरोधी पक्षातील नेत्यांशी मैत्रीचे संबंध टिकवून ठेवणं, संकटाच्या वेळी वाटाघाटी करणं आणि पॉवर फॅक्टर नेहमी जिवंत ठेवणं हे त्यांचे वैशिष्ट्य। त्यांनी आयुष्यभर सहकार, शिक्षण संस्था आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आपली पकड घट्ट केली आहे। त्यांची चाणक्यगिरी अतिशय प्रभावी राहिली आहे। देवेंद्र फडणवीसांची चाणक्यगिरी ही डेटा, शिस्त आणि आक्रमकता यावर आधारित आहे। फडणवीस हे माहिती तंत्रज्ञान युगाचे राजकारणी आहेत। त्यांच्याकडे प्रत्येक मतदारसंघाची मायक्रो लेव्हलची आकडेवारी असते। ते केवळ वाटाघाटीवर अवलंबून राहत नाहीत, तर फोडाफोडी किंवा एक्झिट एंट्रीच्या माध्यमातून ते समोरच्या पक्षाचे कंबरडे मोडतात। ते वॉर संस्कृतीचे जनक आहेत, जिथे निवडणुकीचे निकाल रणांगणावर जाण्यापूर्वीच कागदावर ठरवले जातात। आता खरा फरक कुठे पडतो तर शरद पवार हे सत्तेच्या सांधे जोडणीचे मास्टर आहेत। 1999 मध्ये काँग्रेस पासून वेगळे होऊन युती करणं, पुलोद आणि महाविकास आघाडी सारखा प्रयोग घडवून आणणं हे केवळ पवारच करू शकतात। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे पक्षाच्या विस्ताराचे मास्टर आहेत। भाजपला महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आणणं, विरोधकांना आपल्या पक्षात सामावून घेणं आणि एका पाठोपाठ एक निवडणुका जिंकणं हे फडणवीसांचं यश आहे। सध्याच्या राजकारणात फडणवीसांची फोडाफोडी ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर विरोधी विचारांची धार कमी करण्यासाठी आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तुकडे करणं हे फडणवीसांच्या रणनीतीचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश भाजपला अजय करणं हा आहे। शरद पवार सहसा जोडण्यावर भर देतात, तर फडणवीस हे तोडून स्वतःच्या चौकटीवर बसवण्यावर भर देतात। जर चाणक्य म्हणजे जुळवाजुळव करून सत्तेत राहणं असेल तर शरद पवार आजही अजय आहेत। पण जर चाणक्य म्हणजे बदलत्या काळानुसार रणनीती बदलून पक्ष सर्वोच्च स्थानी नेणं असेल तर देवेंद्र फडणवीस हे आजच्या काळातील आधुनिक चाणक्य आहेत। खरं तर दोन्ही नेते आपापल्या काळात किंग मेकर राहिलेले आहेत। आजच्या महाराष्ट्रात शरद पवारांचा वारसा आणि फडणवीसांची कार्यक्षमता यांच्यातील ही लढाई राजकारणाला अधिक रंजक बनवत आहेत। तुमच्या मते महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक वजन कोणाचं आहे, पवार साहेबांचं की देवेंद्र फडणवीसांचं? कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।